म्हटलं मॅम स्किल पैसा मी जॉईन केलेला आहे माझ्या मेंबर्सला. आता मला जे पण पॅकेज आहे ना ते अपग्रेड करायचं, पण त्याची प्रोसिजर मला थोडी सुद्धा माहिती नाही. सो प्लीज मला त्याबद्दल सांगा. सो नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक तुम्हाला समजला का काय आहे? आजचा टॉपिक असा आहे की जे पण तुम्ही अपग्रेड करता ना तुमच्या मेंबर्सचं, तर वॅलेट मधून ते अपग्रेड कसं करायचं, चला तर मग स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. आणि सर्वात महत्वाचं असं आहे, जेव्हा पण तुम्ही वॅलेट रजिस्ट्रेशन करता ना ते झालं, पण ते वॅलेट रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही जे पण पॅकेज घेतात ते, पण अपग्रेड करणं खूप वेगळं आहे. अपग्रेड करता वेळेस तुम्हाला अपग्रेडची रिक्वेस्ट येते, ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल. आता ते कसं करायचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढच्या स्क्रीन मध्ये दाखवेल. ते पण कशा प्रकारचं करायचं असतं ते पण माझ्या टीम मेंबरचं. आता बघा असं असतं, जर समजा तुमच्या टीम मेंबरला करायचं असेल तर त्याच्यामध्ये पेंडिंग अमाऊंट असली तर ठीक आहे, जरी नसली तरी तुमच्या जे अकाउंट आहे ना, तुमचा जो डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये जे पैसे असतात ते नसतं, बल्कि पेंडिंग अमाऊंट जे असतं ना ते महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे पेंडिंग अमाऊंट किती आहे हे डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल गोल्ड ते तुम्हाला प्लॅटिनम मध्ये अपग्रेड करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये किती वॅलेट कमिशन आहे ते बघावं लागणार. समजा 1799 असणार जेव्हा पण तुम्ही अपग्रेड करता त्याची व्हॅल्यू, तेव्हा तुम्हाला वॅलेट मधून जर नॉर्मल केलं तर तुम्हाला भेटणार 1461 रुपये आणि वॅलेट मधून केलं तर भेटणार 1641 रुपीज. तो काय करायचंय तुम्हाला, पहिले आपल्या टीमच्या याच्यामध्ये जायचे. टीमच्या याच्यामध्ये जाऊन जे पण त्यांना समजा गोल्ड असेल, त्यांना प्लॅटिनम घ्यायचं असेल तर काय करायचं, प्लॅटिनमवर क्लिक करायचं. त्यानंतर फोन पे आणि असोसिएट वॅलेट असं असतं, तर फोन पेवर बिलकुल क्लिक करायचं नाही, असोसिएट वॅलेटवर क्लिक करायचं, जेणेकरून ते अपग्रेड रिक्वेस्ट पडेल आपल्या अकाउंटला, किंवा त्यांच्या पण असू शकतो. पण मला असं वाटतं की त्यांच्या नाही असणार, ज्यांचं पण करायचंय ना आपल्या टीमच्या जे पण मेंटर असतील, स्पॉन्सर असतील, त्यांच्याला पडतं. सो तुम्ही केअरफुल राहा. आणि सर्वात महत्वाचं, ही सगळी स्टेप आहे ना तुम्हाला असं बिलकुल समजणार नाही थेरोटिकली. मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली पुढच्या स्क्रीनमध्ये सांगणार आहे. प्लीज कोऑपरेट करा. आणि आज कसं आहे ना, खूप बिझी असल्यामुळे आजचा व्हिडिओ मला थोडासा गडबडीत काढावा लागला आहे, सो त्यासाठी सॉरी. पण असे नियमित तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील, त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला नवीन टॉपिक्सवर सगळ्या गोष्टी सांगणार आहे, स्किल पैसा रिलेटेड आणि अजून बरंच काही. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूयात पुढच्या स्क्रीनमध्ये की नेमकं कसं प्रॅक्टिकली आपण ते करू शकतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि हा, कमेंटमध्ये प्लीज सांगा बरं का, कारण की एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुम्हाला नसेल माहिती, पण एक व्हिडिओ आपण बनवतो पण त्यासाठी मेहनत किती लागते हे बनवण्यालाच माहिती असतं. सो थोडी तरी मेहनतीचं आपण थोडंसं हे करावं. तुमच्यासाठीच मी व्हिडिओ बनवते, त्यासाठी प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाकी धन्यवाद. आणि पुढची स्क्रीन बघायला पण विसरू नका, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं समजेल. वॅलेटमध्ये जाऊन अपग्रेड प्लॅन कसं करायचं हे मी आज तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. हे आता माझी टीम आहे, त्या टीमचं मला अपग्रेड करायचं आहे. माझ्या वॅलेटमध्ये पेंडिंग अमाऊंट आहे, पण टीमच्या पेंडिंग अमाऊंट नसेल तरी सुद्धा आपण आपल्या वॅलेटमधून करू शकतो. तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे प्रॅक्टिकली सांगणार आहे. तर ते आपण अपग्रेड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे आलेलो आहोत डॅशबोर्डवर वगैरे, तर इथे खाली अपग्रेड असा ऑप्शन येतो, अपग्रेडवर क्लिक करायचं. आता यांचा गोल्ड आहे, तर गोल्डचं मला प्लॅटिनम मध्ये करायचं असेल तर मी ते अपग्रेड टू प्लॅटिनम, तो यस गो अहेड. आणि जेव्हा अपग्रेड करतो तेव्हा प्राइस ही कमी आपल्याला दाखवली जाते. आता पे विथ फोन पे असणार, ते नॉर्मल कमिशन आपल्याला भेटेल. पण जर वॅलेट मधून केलं तर पे विथ असोसिएट वॅलेट, तर प्लेस ऑर्डर असं करायचं. सो इट झालं. हे झालंय. आता आपल्याला आता काय करायचंय, लॉग आउट करून घ्यायचे आपल्या टीमच्या जे पण डॅशबोर्ड आहे तिथून. आपल्या जो आहे ना तिथे क्लिक करायचं, सबमिट करायचं. आपला जो डॅशबोर्ड आहे तो ओपन करायचा. त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते, हळूहळू जाऊयात. ठीक आहे, तर परत लॉग इन करूया तिथे. तो माझ्या वॅलेटमध्ये आहेत तेवढे. सो मी आता काय करणार, मला रिक्वेस्ट आलेली आहे अपग्रेड प्लॅन म्हणून. अपग्रेड प्लॅन ही अशी रिक्वेस्ट आलेली असते. आता इथे काहीही दिसणार नाही, शो होणार नाही. तर आता मला काय करायचंय, हे जे 3 डॉट आहे 3 डॉट वर जायचं आणि इथे डेस्कटॉप साईट असतं ना तिथं जायचं. आता बघा तुम्हाला सगळं दिसेल. ठीक आहे, आता इथे दिसेल तुम्हाला की माझे लीड आहे, त्यांना प्लॅटिनम मध्ये करायचंय. 7 मार्च 11:30 झालेत.
इथे पेंडिंग दिसते, तर पेंडिंग वर क्लिक केला तर काहीच दिसणार नाही. इथे ऍक्शन आहे, ऍक्शन वर क्लिक करायचं. ठीक आहे, डन. आणि जेव्हा रजिस्ट्रेशन होईल तेव्हा इथं काहीही दिसणार नाही. हे आता इथे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता एक याच्यासाठी. आता काय करायचंय, माझ्या तुम्ही डेस्कटॉप साईट परत व्यवस्थित करू शकता. ओके, ऑल ग्रेट. आता काय करायचं, माझा डॅशबोर्ड तुम्ही चेकआउट करू शकता. माझ्यामध्ये ते अपग्रेड झालेले आहेत पैसे. सो इट्स पॉवर ऑफ ऑनलाईन बिझनेस. आणि अशा प्रकारे तुम्ही अपग्रेड करू शकता. आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही जर स्टार्टअप केलं तर नक्की हे होणार आहे. तो चेकआउट करू शकता तुम्ही. हे एवढी कमिशन मला आलेली आहे.